महाराष्ट्राला थोर राजकीय परंपरा लाभलेली आहे. अनेक मोठे राजकीय नेते या महाराष्ट्राच्या मातीतून घडले. त्यांनी आपले राजकीय मतभेद असतील किंवा राजकीय विचार असतील ते एका ठिकाणी ठेवले आणि आपापसातली नातेसंबंध असतील किंवा मग मैत्री असेल ती जोपासण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या या पूर्वीच्या नेत्यांनी केला. मग आताचे नेते असं का करत नाही अशी चर्चा सतत होते. आता तुम्ही म्हणाल की हा विषय आपण चर्चेला का घेतलाय, तर त्याला कारण ठरले आहेत जळगाव जिल्ह्यातले मातब्बर नेते एकनाथ खडसे. आता खडसेंच्या बाबतीत काय झालं, तर एकनाथ खडसे येत्या 2 सप्टेंबरला त्यांचा 75वा वाढदिवस आहे. ते अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करतात. त्यामुळे एकनाथ खडसेंनी यंदाचा जो वाढदिवस आहे तो मोठा दणक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसेंनी सर्व पक्षीय नेत्यांना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलवण्याचं नियोजन केलंय. आणि याच कार्यक्रमाची पत्रिका आता आज सोशल मीडियावर ती समोर आलेली आहे. आणि ही पत्रिका जर आपण पाहिली तर याच्यामध्ये मग एकनाथ खडसेंनी कुणाकुणाला बोलवलंय, तर दिग्गज नेते, मग ते सर्व पक्षीय नेते आहेत हे तर त्या पत्रिकेवर पाहून स्पष्ट होते. पण या पत्रिकेचा जर आपण थोडा बारकाईने विचार केला तर एक बाब आपल्या लक्षात येते, ती म्हणजे 2016 मध्ये ज्यावेळेस एकनाथ खडसेंनी आपला 12 खात्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळाल्याचं आपल्याला दिसून आलं. मग खडसे त्यांनी स्वपक्षीयांवर केलेली टीका असू दे किंवा मग विरोधी पक्षातल्या नेत्यांवर केलेली टीका असू दे, त्या टीकेचा जो क्रम होता तो अतिशय खालच्या पातळीवरचा होता असं बोललं गेलं. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वलय निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. म्हणजे मला अजिबात असं म्हणायचं नाही की एकनाथ खडसेंमुळे महाराष्ट्राचं राजकारण दूषित झालं, पण 2014 नंतर ज्यावेळेस आघाडी सरकार पराभूत झालं आणि युतीचं सरकार राज्याच्या सत्तेत आलं तेव्हापासून राज्याच्या राजकारणामध्ये जो राजकीय भाषेचा स्तर होता तो सातत्याने खाली गेल्याचं दिसून आलंय. मग 2014 पासून अनेक निवडणुका झाल्या, पुढे 2019 ची निवडणूक झाली, आता गेलेली 2024 ची निवडणूक असेल. या निवडणुकींचा जर आपण माहोल पाहिला तर राजकीय सभा असू दे किंवा नंतर राज्यामध्ये जी काही प्रकरणं सातत्याने उघड येत आहे, समोर येत आहे, मग ती भ्रष्टाचाराची असू दे किंवा एखाद्या नेत्याच्या कारनाम्यांची असू दे, तर सातत्याने टीका टिप्पणीचा जो स्तर आहे तो अतिशय खालच्या स्तराला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळं होत असताना एकनाथ खडसेंचा आता अमृत महोत्सवी वाढदिवसाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाची जर आपण पत्रिका पाहिली तर या पत्रिकेमध्ये अतिशय इंटरेस्टिंग मुद्दे आपल्या लक्षात येत आहेत. आता माझ्या हातात ती पत्रिका आहे, त्या पत्रिकेचा जर आपण विभागणी पाहिली तर प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये त्या पत्रिकेची विभागणी आहे. आणि त्याच्यामधले नेत्यांचा क्रम मी आता तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिला जो टप्पा आहे या पत्रिकेचा तो विशेष उपस्थिती. साहजिकच एकनाथ खडसेंचा वाढदिवस आहे. एकनाथ खडसे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहेत, त्यामुळे शरद पवार त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील हे तर म्हणजे राजकीय विश्लेषक सोडा, पण सामान्य नागरिकाला जरी विचारलं तरी तो सहज सांगेल की शरद पवार एकनाथ खडसेंच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आता शरद पवारांचा जर आपण राजकारणामधला त्यांची उंची पाहिली तर त्या तोडीचा दुसरा नेता कोण असेल, आता हा प्रश्न जसा सगळ्यांना पडलेला आहे तसाच तो मला देखील पडलेला होता. तर शरद पवारांच्या बरोबरीने या पत्रिकेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. आता दुसरा जो या पत्रिकेचा क्रम आहे तो सन्माननीय अतिथी म्हणून. याच्यामध्ये पुन्हा राज्यातले बडे नेते आहेत, काही राज्याच्या बाहेरचे बडे नेते आहेत. आणि तिसरा जो टप्पा या पत्रिकेचा आहे तो प्रमुख उपस्थिती. याच्यामध्ये देखील राज्यातले काही नेते आहेत, मग ते सत्ताधारी पक्षातले आहेत, काही विरोधी पक्षातले आहेत. तर या 3 प्रकारामध्ये ही पत्रिका जी आहे ती विभागलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की या पत्रिकेची विभागणी यावर आपण काय चर्चा करायला हवी, तर सगळ्यात इंटरेस्टिंग बाब हीच आहे, ज्या पद्धतीने मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही एकमेकांवर अश्लाघ्य भाषेमध्ये टीका टिप्पणी करणारी कधीच नव्हती. कमरेच्या खालच्या शब्दांमध्ये तर ती मुळीच नव्हती. आता हे सगळं होत असताना या पत्रिकेमध्ये खडसेंनी ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसेंचे एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक ते राहिलेले आहेत. 2016 मध्ये ज्यावेळेस एकनाथ खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तेव्हापासून एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने खालच्या भाषेमध्ये टीका केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आता देवेंद्र फडणवीसांनी त्या टीकेला त्या वेळेस उत्तरही दिलं असेल, परंतु
एक राजकीय विरोधक म्हणून एकनाथ खडसेंनी त्यावेळेस फडणवीसांवर टीका केलेली होती. अलीकडच्या काळापर्यंत त्यांची ती टीका सुरू होती, परंतु आज त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला खडसेंनी फडणवीसांना विशेष उपस्थिती म्हणून निमंत्रण या पत्रिकेमध्ये दिल्याचं आपल्याला दिसतंय. आता या पत्रिकेमध्ये अजून कोण कोण खडसेंचे राजकीय विरोधक नेते आहेत याचा जर आपण विचार केला तर 2 नंबरचं नाव या ठिकाणी येतं गिरीश महाजनांचं. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये किती सख्य आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांवर केलेली टीका देखील पाहिलेली आहे. गिरीश महाजनांचं नाव देखील या पत्रिकेमध्ये सन्माननीय अतिथी या वर्गवारीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या नंतरचा जो वर्ग आहे प्रमुख उपस्थितीचा, याच्यामध्ये एकनाथ खडसेंचं जे होमटाऊन आहे, जिथून एकनाथ खडसेंनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द पुढे नेली, त्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे जे विद्यमान शिवसेनेचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील, यांना देखील यांच्या फोटोला देखील या पत्रिकेमध्ये स्थान आहे. त्यासोबतच गिरीश महाजनांचे राईट हँड म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मंगेश चव्हाण, चाळीसगावचे भाजपचे आमदार, यांचा देखील फोटो या पत्रिकेमध्ये आहे. म्हणजे एकूणच एकनाथ खडसेंनी आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला ज्या पद्धतीने सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलंय, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती त्यांना अपेक्षित आहे, त्यासोबतच एकनाथ खडसे आपल्या सर्वच राजकीय विरोधकांना एकाच छताखाली या निमित्ताने आणताय. त्यामुळे महाराष्ट्राची जी पूर्वीची राजकीय संस्कृती होती की तुमच्यात कितीही राजकीय मतभेद असू द्या, तुमचे टोकाचे मतभेद असू द्या, पण एकमेकांच्या सुखादुःखामध्ये येण्याची जी राजकीय संस्कृती होती ती याच निमित्ताने अधोरेखित होताना दिसते. म्हणजे ज्या वेळेस एकनाथ खडसे 2016 पासून ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, आता खडसेंनी ही राजकीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केल्याचं या साऱ्या प्रकारामधून आपल्याला दिसतंय. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विचार पुढे आला त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर अनेक नावं आली. मग त्यातली जर काही उदाहरणं द्यायची झाली तर मग बाळासाहेब ठाकरे होते, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, या राजकीय मंडळींचे राजकीय मतभेद होते, परंतु त्यांनी आपली मैत्री जोपासल्याचं आपल्याला या निमित्ताने दिसून आलं. आता खडसेंनी आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हीच राजकीय संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय का? तर त्याचं उत्तर नक्कीच होय. कारण या निमंत्रण पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्यातले राजकीय मतभेद आपण पाहतोय. या दोन्ही नेत्यांची नावं या निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर या निमित्ताने दिसणार आहेत. पक्षीय मतभेद जर आपण विचारात घेतले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव या निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे. म्हणजे आजच्या घडीला जे राजकीय नेते मंडळी एकमेकांवर अतिशय कडक भाषेमध्ये टीका करतायत, तर या साऱ्यांना एकाच मंचावर आणण्याचा योग जो आहे तो एकनाथ खडसे साधू पाहत आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कोणते कोणते नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. ज्यावेळेस एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली त्यावेळेस एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती. आणि या कार्यक्रमाला स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थिती लावतील असं बोललं जात होतं. पण या निमंत्रण पत्रिकेवर जर आपण नजर टाकली तर अमित शहाच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं प्रथमदर्शनी या निमित्ताने दिसतंय. पण अमित शहा जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसले तरी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आहेत. आताच सध्या ज्यांची निवड भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर महत्वाच्या पदावर झालेली आहे ते राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे खडसेंनी ज्या पद्धतीने आताचे राजकीय विरोधकांना आपल्या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेत स्थान दिलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने गेल्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ खडसेंचे राजकीय विरोधक राहिलेले आहेत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा देखील फोटो या पत्रिकेमध्ये आहे. आणि प्रमुख उपस्थिती या कॉलम मध्ये आपल्याला तो फोटो दिसतोय. म्हणजे आपण 2014च्या आधी जर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर एक नजर टाकली तर जळगाव जिल्ह्याचा प्रमुख नेता कोण अशी ती लढाई होती. सुरेशदादा जैन विरुद्ध एकनाथ खडसे ही लढाई आपण पाहिली. आणि त्या निमित्ताने आता खडसेंनी सुरेशदादांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याचं दिसतंय. एकूणच एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचा मेळ घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचा आपल्याला या साऱ्या प्रकारातून दिसतंय. सगळ्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे आता एकनाथ खडसेंनी ज्यांना आतापर्यंत राजकीय विरोधक म्हणून अतिशय त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली होती ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असू देत, आता ही मंडळी
एकनाथ खडसेंच्या या कार्यक्रमाला हजेरी लावते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. मी असं का म्हणतोय तर त्यालाही कारण आहे. पण ज्या वेळेस एकनाथ खडसेंचे समर्थक गिरीश महाजनांना या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेलेले होते, त्यावेळेस गिरीश महाजनांनी ते निमंत्रण स्वीकारलं. पण ते निमंत्रण देत असताना, ती पत्रिका देत असताना गिरीश महाजनांना ज्यावेळेस त्यांच्या समर्थकांनी विचारलं की स्वागत समितीमध्ये तुमचं नाव आम्ही घेतोय, त्यावेळेस गिरीश महाजनांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता की माझे आणि खडसेंचे संबंध तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे तुम्ही स्वागत समितीमध्ये माझं नाव घेऊ नका, असं गिरीश महाजन त्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं देखील महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे एकूणच एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम नेमका कसा होतो, त्याला कोणते कोणते नेते उपस्थिती लावतात, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. या साऱ्या विषयासंदर्भात तुमची देखील काही मतं असतील, काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. पाहत राहा लोकमत.